नमस्कार. आज आपण निसर्ग आणि ऋतुचक्र यांवरील कविता बघणार आहोत. आठवणीतल्या कविता आपण आज आठवणार आहोत. आपल्या सर्वांच्या शालेय जीवनातील ह्या कविता आहेत. तुम्हाला आठवत असेल, आपल्याला कविता पाठांतर अशी परीक्षा असायची आणि कविताही खूप सुंदर आणि उच्च कवींच्या असायच्या. त्या अजूनही आपल्याला आठवतात. उदाहरणार्थ, आजीच्या जवळी घड्याळ कसले, या गालांनो सारे या वगैरे कविता तुम्हाला नक्कीच आता आठवल्या असतील. तर अशाच कविता आपण जरा आठवणार आहोत आणि त्या काळात आपण आता जाणार आहोत. आता आपण आपले शालेय जीवन आठवून त्या काळातला पुनरानंद घेऊया. आपल्यावर संस्कार झाले आहेत की उठल्याबरोबर देवाला नमस्कार करायचा, आणि ती कविता म्हणजे ग. पाटील यांची देवा देवा तुझे किती सुंदर आकाश. या कवितेत निसर्गाचे वर्णन खूप सोप्या आणि साध्या शब्दात केले. बघूया, मी कविता वाचते. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर कडे त्याचे. सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाती. सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी. इतुके सुंदर जग तुझे जर, किती तू सुंदर असशील. तुम्हाला याची चाल नक्कीच आठवली असेल. आता दुसरं सप्रे मॅडम सांगतील. आताच आपण देवाची महती ऐकली. ही आपली पहिलीची कविता. आता दिवसाची सुरुवात झाली. सूर्योदयानंतरच आपल्या या दिवसाच्या दिनक्रमाला सुरुवात होते. एक लहान मुलगा सूर्योदय झाला आहे हे आपल्या आईला वर्णनात्मक पद्धतीने सांगत आहे व त्याला मित्र म्हणून संबोधत आहे. ही कवयित्री शांता शेळके लिखित ही इयत्ता 4थीची कविता. कवी शांता शेळके. बघ आई आकाशात सूर्य हा आला, पांघरून अंगावरी भरजरी शेला. निळ्या याच्या महालाला खांब सोनेरी, मोती यांच्या लाविलेल्या आत झालरी. केशराचे घातले हे सडे भुवरी, त्यावरून येई त्याची डौलाने डोंगराच्या आडून हा डोकावी हरू, फुले आणि गुलाबाची लागे उदरू. नभातून सोनियाच्या ओती तो राशी, गुदगुल्या करी अशा कळ्या फुलांची. पाखराच्या संगे याची सोबत छान, गाती बघ याती त्याला गोड गायन. मंद वारा जागवितो साऱ्या जगाला, म्हणत असे उठा उठा मित्र हा आला. आणि हे आपल्याला नेहमी प्रश्न पण येत असेल, मित्र कोणाला म्हणाले आहेत कवी. हाही तुम्हाला आठवत असेल 4थीच्या ह्याच्यात. आता यापुढची कविता वाटवेल म्हणतील. फुलपाखरू दिसले की ग. पाटलांची फुलपाखरू ही कविता आपल्याला आठवते. फुलपाखराकडे बघितले की ते किती गोड, किती सुंदर हसते असं वाटतं. किती क्षणभर आयुष्य असते ना त्याचे. पण तेवढेच मिळालेले आयुष्य ते खूप आनंदाने ह्या फुलावरून त्या वेलीवरून बागडत घालवत असते. फुलांना वेलींना ते लळा लावते व त्यांच्याशी दोस्ती पण करते. असे हे तरतरेचे रंग असलेले फुलपाखरू कसे दिसते ते कवीने फुलपाखरू या कवितेत बद्ध केले आहे. बघूया आपण. फुलपाखरू. फुलपाखरू फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू, या वेलींवर या फुलांबरोबर गोड किती हसते फुलपाखरू. पंख चिमुकले निळे जांभळे, पंख चिमुकले निळे जांभळे, हलवून झुलते फुलपाखरू, हलवून झुलते फुलपाखरू. डोळे बारीक करीती लुक लुक, गोलमणी जणू ते फुलपाखरू.
मी धरू जाता, मी धरू जाता येईन हाता, मी धरू जाता येईन हाता, दूरच ते उडते फुलपाखरू, दूरच ते उडते फुलपाखरू. फुलपाखराचे स्वच्छंदी भटकणे आपण ऐकले. सूर्योदय झाला आहे तरी चिवताई अजून उठलेली नाही आहे, चिवचिव करत राहिली त्या. फुलपाखराचे स्वच्छंदी भटकणे आपण ऐकले. सूर्योदय झाला आहे तरी चिवताई अजून चिवचिव करीत नाही आहे आणि त्यामुळे तिला उठवणे भाग आहे. त्यासाठी कुसुमाग्रज यांची गाजलेले बालगीत या चिवताईला ते कसे कामाला प्रेरित करतात ते आपण आता बघूया. सगळ्यांना ही माहिती आहे कविता. आपल्या नातवंडांना सुद्धा आपण कधीतरी असंच उठवतो. उठा उठा चिवताई सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही, सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी, डोळ्यावर झोप कशी अजूनही, लग बग पाखरेही गात गात गोड गाणी, टिपतात बघा दाणे चोहीकडे, झोपलेल्या आशा तुम्ही आणा याचे मग कोणी, बाळासाठी चारा पाणी चिमुकल्या, बाळाचेही घेता नाव जागी झाली चिऊताई, उठोनिया दूर जाई भूर भूर. चिवताई उठल्या पण ऊन तापू लागलं. त्यातनं ग्रीष्म ऋतू, त्यामुळे उन्हाळा कडाका लगेच जाणवू लागतो. त्यामुळे त्याचे सुरेख वर्णन कवी ग.ल. ठोकर यांनी केले आहे. ते नगर जिल्ह्यातले. तेथील पाण्याचे दुर्भिक्ष आपण भूगोलात पण त्या काळी शिकलेलो आहोत. तेथील उन्हाचे चटके दाखवून देणारी ही कविता 1931 साली लिहिलेली आहे. उन्हाळा आला की हिची आठवण होते. ग्रीष्माचे समर्पक वर्णन आपल्याला ह्या कवितेत दिसते. ग्रीष्म ऋतू किंवा उन्हाळा. आलोच पहा ग्रीष्माशी दे ललकारी, ओकीत सुटे आग नवी सूर्य दुपारी, या ऊन झळा या करीती तप्त शरीरा, आता कुठला शीतळसा विंजण वारा, काचा बिसहो जीव अति सूर्यकरांनी, घामेजून अंगांग निघे चिंब विजोनी, देई फिरताना चटके ऊन भुपाटा, अंगात भरे पूर्णपणे क्षीण गळाठा, एक एक तरू लागतसे पार झडाया, कोठून मिळावी हिरवी पाखर छाया, खाऊन उन्हाळा चुकली ही वनराई, दृष्टी सपडे ना हिरवे चार कुठेही, काळी डिखळे आणि कहे कुंपण काटे, या वाचून शेतात दुजे काही न भेटे, या शुष्क तृणांनी भरल्या पाऊल वाटा, रानात दिसे जीर्ण उभा लाकूड पाटा, बारीक ढगाळी दिसती सुन्न आभाळी, रोडाऊन ओढे उघडी होत लवाळी, झाडावर पक्षी दिसते केविलवाणी, आणि कपिकांची सरली साखर घाणी, ओहोट कधी घेईल हा तीव्र उन्हाळा, देईल कधी पाण कळा सुख जीवाला. आता ह्याच्यातले बरेचसे शब्द म्हणजे पाखर घाणी वगैरे, साखर घाणी वगैरे हे आपल्याला आता जवळजवळ गेलेलेच आहेत. म्हणजे ह्याच्यातनं आपण रोजच्या परिचयात सुद्धा आता आपण कुठेही ऐकत नाही. आता आपण उन्हाचे चटके बघितले. असे उन्हाचे चटके लागत असताना एखादी मंद झुळूक आली तर आपल्याला किती बरे वाटते हे शब्दात नाही सांगता येत. तोच प्रत्येकाने आपण अनुभव घेतलेलाच आहे की खूप उकडत असताना एखादी थोडीशी जरी झुळूक आली तरी खूप बरं वाटतं. आता दाह काळे यांची ही कविता आहे, तुमच्या कदाचित लक्षात आलीच असेल. वाटते सांगुनी मंद झुळूक मी व्हावे,
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे, वाटते सानुरी मंद धुलुक मी व्हावे. घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी. राईत कधी वा पडक्या वाड्यापाशी, राईत कधी वा पडक्या वाड्यापाशी. वाटते सानुरी मंद झुलुक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. हळू थबकत जावे, हळू थबकत जावे कधी कानोसा घेत, हळू थबकत जावे कधी कानोसा घेत. कधी रमत गमत वा कधी भरारी थेट, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. वाटते सानुरी मंद झुलुक मी व्हावे. लावुनी अंगुली कलिकेला हळुवार, ती फुलुनी बघे तो व्हावे पार पसार. लावुनी अंगुली कलिकेला हळुवार, ती फुलुनी बघे तो व्हावे पार पसार. वाटते सानुरी मंद झुलुक मी व्हावे. परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, परी जाता जाता सुगंध संगे न्यावा. तो दिशा तुम्ही फिरता उधळून द्यावा, तो दिशा तुम्ही फिरता उधळून द्यावा. गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, गाण्याची चुकली मुकली गोड लकेर. झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर. शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत. फुलवीत मखमली तरंग जावे गात. वाटते सानुरी मंद झुलुक मी व्हावे. घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे, तिकडे स्वैर झुकावे. ग्रीष्म ऋतूचा काळ संपून आता पावसाची चाहूल लागायला लागली. ग्रीष्म संपला आणि आता कारण इतकं उन्हाने आपण तप्त झालेला असतो की कधी पाऊस पडतो याचा सगळा आपण दरवर्षी अनुभव घेतच असतो. आणि मग पावसाची चाहूल लागायला लागली आणि झिमझिम पाऊस पडू लागला की क्षणात सृष्टीचा चेहरा मोहरात बदलतो. खडकाळ जमीन सुद्धा पावसाचे पाणी तृप्त मनाने पिऊ लागते. पानांमध्ये चैतन्य आले आणि सर्व सृष्टीत आनंदाने व चैतन्याने डोलू लागते. कवी गिरीश यांची ही सुंदर कविता आहे. सुंदर हिरवे माळ. बघूया आपण कविता. कवी गिरीश म्हणतात, सुंदर हिरवे माळ, सुंदर हिरवे माळ चहूकडे सुंदर हिरवे माळ. जमली काळी वरघनमाला, झिमझिम पाऊस खाली आता. ग्रीष्म ऋतूचा ताप निघाला. कोंब येऊनी दूरवर पालवले खडकाळ. सुंदर हिरवे माळ. बोरवनाची सुकली पाने, तरतरली या नवजल पाने. विरळ बाभळी चैतन्याने स्वानंदाने डुलू लागल्या सकाळ संध्याकाळ. सुंदर हिरवे माळ चोहीकडे सुंदर हिरवे माळ. सुकली गवते गोट्यान खालून हिरवळी बघती टोकावून. रसरसलेल्या तेजे नावून मराठमोळा तरुण कुमारी लाजत की लढिवाळ. समोर इकडे तिकडे भवती हलू लागली हिरवी नवती. ओलसरीने पाने दवती
माळावरल्या वनराणीला माळावरल्या वनराणीला नजरांत सुधावे. सुंदर हिरवे माळ चहूकडे सुंदर हिरवे माळ. सुकल्या ओढ्यातूनही खळखळ, सुकल्या ओढ्यातूनही खळखळ, मुरमाडांतून करी धावपळ. गीतमोहिनी घालून मंजुळ, गीतमोहिनी घालून मंजुळ, हळूच नर्तिनी, हळूच नर्तिनी रुमधुमवी ती पायांमधले चाळ. सुंदर हिरवे माळ, सुंदर हिरवे माळ. जोगवलेली गुरे कुणाची, जोगवलेली गुरे कुणाची, दुरावरुनी जात सांगते. अडवित तेजे मावळतीची, अडवित तेजे मावळतीची, काळ्या छाया सरती एका मागून एक विशाल. सुंदर हिरवे माळ. क्षितिजी निळसर, क्षितिजी निळसर वाफाऱ्यांचे, तरंगती ढग नवरंगांचे. शिखरन कोठे सह्याद्रीचे, मात्र एकला जवळ उभा हा ऐटीत राजमहा. सुंदर हिरवे माळ. निवली राने गुरे वासरे, निवली राने गुरे वासरे, निवली झाडे रान पाखरे. धनी अंतरी निवले सारे, धनी अंतरी निवले सारे. शेतकऱ्यांच्या पोटामधला, शेतकऱ्यांच्या पोटामधला निवेल कधी पण जाळ, निवेल कधी पण जाळ. सुंदर हिरवे माळ चहूकडे सुंदर हिरवे माळ. आता पावसाळा सुरू झाला, धरती तृप्त झाली, शेतकरी सुखावला व शेतकऱ्याला आनंद झाला. आनंद व्यक्त करण्यासाठी गावातील बांधव एकत्र आले व त्यांनी लेझिम खेळ सुरू केला, जो पहाटेपर्यंत चालणारा. लेझिम ही कविता आपल्याला साधारण शाळेतल्या सगळ्यांना उत्तम आठवत असेल. श्रीकृष्ण श्रीधर बालकृष्ण रानडे यांची. दिवस सुगीचे सुरू झाले, ओला चारा बैल माजले, शेतकरी मन प्रफुल्ल झाले, छंछुन खळखळ खैंझुन झिंझिन लेझिम चाले जोरात. चौघांनी वर पाय उचलले, सिंहासनी त्या उभे राहिले, शाहीर दोघे ते डकवाले, तब धुम 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 डकतो बोले, लेझिम चाले जोरात. दिवटी पुरपुर करू लागली, फटक्यांची वर टोके डुलली, रांग खेळण्या सज्ज उडाली, छनखळ डुमडुम छनछन फटडुम लेझिम चाले जोरात. भरभर डकतो बोले गुमुनी, लेझिम चाले मंडल धरुनी, बाजूला मागे पुढे वाकुनी, खळखळ छनछन छनझन खळझन लेझिम चाले जोरात. डकतो बोले लेझिम चाले, वेळा सेना बाणन उरले, नादवराने गुंग नाचले, छनछन डुमडुम खळखळ छनछन डुमडुम लेझिम गुंगे नादात. सिंहासन ते डुळू लागले, शाहीर वरती नाचू लागले, गरगर फिरते लेझिम वाले, छनछन खळखळ झनझन छनछन लेझिम गुंगे नादात. दिनभर शेती श्रमुनी खपले, रात्री साधी लेझिम चाले, गवई न लगे सतार वाले, छनछन खळखळ झनझन छनछन रात्र संपली नादात. पहाट झाली तारा थकल्या, डकवाला तो चंद्र उतरला, परीन थकला लेझिम मेळा, झुंझन खळखळ लेझिम खाली, चल जाऊ या शेतात. म्हणजे शेतकऱ्यांना इतका आनंद झालाय, दिवसभर शेतीची कामं केली, परत आता लेझिम सारखे आनंदाचे गोष्टी म्हणजे खेळ खेळले, आणि तरी परत त्यांच्या अंगात उत्साह आहे की लगेच आपण शेतात कामाला जाऊया. तुझी पण माझी पाऊस संपला, शेतभात पिकली, आता थंडीची चाहूल लागली, हिवाळा सुरू झाला. हिवाळ्याचा परिणाम म्हणजे निसर्गाचे आकुंचन, नदीचे बर्फ बनते. हिवाळा ह्या माघाचे वारे सध्या सुरू झालेच आहेत, तेच ह्या कवितेत वर्णन आलेले आहे. कविता अनिल यांची आहे. चढली शिशिर ऋतूची कळा, आली सृष्टीवरी अवकळा, सुटले सोसाट्याचे माघामधले वारे,
गोठले हिमांबित गंगा जलती सारे, भरली हरिणांना हुडहुडी, ससेली देऊन बसले दडी, सृष्टीला भरले जीव थरथरे अंग, लोपले धुक्यातच सर्व उशेचे रंग, मिटल्या वेली वरती कळ्या, फुलांच्या झडल्या की पाकळ्या, उपवनीचा गेला बहर सर्व ओसरली, कोशातच पडली फुलपाखरे मरुली, गारठल्या राहू मैना, पसरे फुला फुलावर दैना, झाडांची गळली पातलता भयभीत, कंठातच भिजले कोकिळेचे गीत. असं हे हिवाळ्याचं म्हणजे सगळी धरती पण आता आकुंचन पावले. माणसाला सुद्धा थंडीच्यामुळे घरातच आकुंचन पाहून तो बसतो. आता हिवाळा आपल्या जरा अंगवळणी पडायला लागतो. आपण अगदी तब्येतीतच असतो आणि ह्या दिवसात संध्याकाळ खूप विलोभनीय दिसू लागते. सगळी सृष्टी पिवळे तांबूस असे कोवळे ऊन पांघरून बसली असे वाटायला लागते. आणि असे सोनेरी क्षण कवी अनिल यांनी पिवळे तांबूस ऊन कोवळे या कवितेत बद्ध केले आहेत. बघूया कविता, बहुतेक सगळ्यांना आठवलीच असेल. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर. काय सुंदर कल्पना केली बघ. ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर, झाडांनी किती मुकुट घातले, झाडांनी किती मुकुट घातले डोकीच सोनेरी, पुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी, हिरवे हिरवे गार शेत हे, हिरवे हिरवे गार शेत हे, सुंदर साळीचे झोके घेते कसे चौकडे हिरवे गालीचे, सोनेरी मखमली रुपेरी, सोनेरी मखमली रुपेरी, पंख किती खांचे, रंग किती वर तरे तरेचे इंद्रधनुष्याचे, अशी अचल फुलपाखरे, अशी अचल फुलपाखरे, फुले साळीस जणू फुलती, फुले साळीस जणू फुलती, साळीवर झोपली जणू का पाळण्यात झुलती, साळीवर झोपली जणू का पाळण्यात झुलती, झुळकन सळकन झुळकन सुळकन इकडून तिकडे किती सुंदर उडती, झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती, हिरे माणके पाचू फुटुनी पंखची गरगरती, हिरे पाखरे पाचू फुटुनी पंखचे गिरगळती, पहा पाखरे चरवणी होती, पहा पाखरे चरवणी होती झाडावर गोळा, कुठे बुडाला, कुठे बुडाला पलीकडे, कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा, सोन्याचा गोळा. दीपविसर, दीपविसर लगेच आहे पण मग आधी सायंकाळची झाली ना, बरं ठीक आहे. चांदोबाची गंमत नाही नंतर आहे. आता आपण सायंकाळ झालेली आहे आणि जरा नर्मदा तीरी जाऊया व दीपविसर्जन पाहूया. कवीने या कवितेत दिव्यांना जे नदीत सोडून विसर्जन केले आहे व जणू काही सजीवांना या कालप्रवाहात सोडून दिले आहे व त्याची तुलना केली आहे. असे एक हुबेहूब वर्णन आपण दीपविसर्जन या कवितेत बघूया. ही कविता जरा मोठी आहे पण नर्मदा तीरावर जे लोक नर्मदा तीरावर किंवा जबलपूरला जाऊन बेडाघाट बघून आले त्यांना त्याचं तुम्हाला बरोबर लक्षात येईल आणि डोळ्यासमोर पण येईल तिथली संध्याकाळ. आता एके दिवशी संध्याकाळी नर्मदा तटावर काही मुली दिवे सोडत होत्या. तो प्रसंग स्मरून खालील कविता लिहिली आहे कवी माधवानी. करी घे आरती घेऊनी आर्य बाला, वरे पाटल्या नर्मदेच्या तटाला,
करुणी तयांनी करी पूजनाला, प्रवाही दिली सोडून दीपमाला. आहा काय शोभा वधूच्या क्षणाची, तुषा शांत झाली मदीय क्षणाची. तदा अस्तगामी जरी अंशुमाली, मना वाटले यामिनी काय घाली. सरीत पात्र ते स्वच्छ तैसे विशाल, तदा भासले की दुजे अंतराल. तती 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 त्यावरी शोभिली दीपकांची, उदेली जणो पंक्तीची तारकांची. उदेली जणो पंक्तीची तारकांची. जशी अंतरिक्षी फिरे चंद्रकोर, प्रवाही करी रम्य नौका विहार. नभी स्वैर संचारती मेघखंड, जली खेळती वीची तैसा उदंड. अशी दिव्य शोभा पाहता पाहता, मनी शांत झालो लया जाय चिंता. जणी सुचली कल्पना एक चित्ता, असे सर्व सृष्टी सजी मूलभूता. हे महत्वाचं आहे याच्यातलं. दिले सोडून दीप जै बालकांनी, दिला चारी खावे ग सर्वांतयानी. तयांची स्थिती तक्षणी भिन्न झाली, वरी दृश्य कोणी कुणी जाय खाली. कुणी गुंतुनी राहिले भोवऱ्यात, जलौघासवे जाय कोणी वाहात. तयातील काही तटा अन्य गेले, पुढे जाऊनी अल्प मागेची आले. जसे दीप तैसे असंख्यात जीव, प्रभू निर्मितो थोर ज्याचा प्रभाव. तया सोडूनी देल काल प्रवाही, बहाती तदौघासवे सर्व देई. किती आपल्या जीवनाशी संबंधित आहे ते बघा आता. कुणी रंग होई कुणी होय राजा, दुजा देखणा हो तिजा कीन तेजा. कुणी मूर्ख होई कुणी हो शहाणा, कुणी धैर्यशाली तसा ब्याड जाणा. तसे का करावे असे मी करीन, वृषावल्गना मानवांच्या अजाण. स्थितीचा असे किंकर प्राणी मात्र, स्थितीच्या करी पात्र किंवा अपात्र. जरी राहिले नर्मदा तीर दूर, जरी आज बालान माझ्या समोर. स्मरोनी तरी दीप सर्ग प्रसंग, क्षणी हंस योगे भरे अंतरंग. नेहमी ही जेव्हा कविता होती मला अभ्यासाला शाळेत असताना 6वीत वगैरे होती, तर त्याला नेहमी संदर्भाचे स्पष्टीकरण विचारायचे. स्थितीचा असे किंकर प्राणी मात्र, स्थितीच्या करी पात्र किंवा अपात्र. जे आत्ताही आपल्याला सगळ्यांना लागू आहे. चांद्रा त्याच्यात नाही आता जरा आपण परत छोट्या मुलांच्याकडे जाऊया. एक छोटासा गोड मुलगा चांदोबाची गंमत कशी झाली ते आपल्या ताईला सांगतो. त्याच्या बालसुलभ कल्पनेतून तो म्हणतो, ताई अगं हा चांदोबा उलटा उलटा चालतो आणि उलटा उलटा चालत आला आणि धक्कन हौदामध्ये बघ कसा बुडून गेला आणि चक्क वर नभाला त्याने पाय लावले. असे पाय लावतात का कधी नभाला? इतक्या उंचावरून तो खोल अशा ह्या हौदात पडला, इतका जोरात आपटला तरी तो काही आईला हाका मारत नाहीये. अरे चांदोबा किती रडतोस? अरे रडू नकोस, बघ तुझ्या डोळ्यातील पाण्यानेच हौद सगळा भरून गेला. तुझा गोरा रंग व सुंदर चेहरा सगळा चिखलानेच माखून गेला. तुझे सगळे तेजच गेले आणि सगळं अंग ठेचून निघाले. अरे आता तरी उलटा चालू नकोस, नाहीतर रोजच असा पडशील. हरी सखाराम गोखले यांच्या चांदोबाची गंमत या कवितेतील वर्णन आपण पाहूया. चांदोबाची गंमत. चाल आपण आनंदी आनंद गडे ही कविता आहे ना तशीच आहे. ये ये ताई पहा पहा, ये ये ताई पहा पहा,
गंमत नामी किती आहा. चांदोबा खाली आला, चांदोबा खाली आला, हौदामध्ये बघ उडाला. कसा उतरला किंवा पडला, पाय घसरला. कशास उलटे चालावे आणि पाय नभाला लावावे. ये ताई पहा पहा, गंमत नामी किती आहा. किती उंच हे आभाळ, किती उंच हे आभाळ, तेथून हौद हा किती खोल. तरी हा ताई, तरी हा ताई, आई आई बोलत नाही. चांदोबा चांदोबा तू रडू नको, आणि ताई तू माझं हसू नको. चांदोबा तू रडू नको, ताई तू माझं हसू नको. किती किती रे रडलास, किती किती हा रडलास, हौद रड्याने भरलास. किती किती हे रडलास, हौद रड्याने भरलास. तोंड मळविले, तोंड मळविले, अंग ठेचले, तेज पळाले. तोंड मळविले, अंग ठेचले, तेज पळाले. अरे उलटा चालू नको कधी, उलटा चालू नको कधी. पडशील ऐसा चलामधी, पडशील ऐसा चलामधी. ये ताई पहा पहा, गंमत नामी किती आहा. गंमत नामी किती आहा. आता आपण चांदोबाची गंमत पण ऐकली, सायंकाळचा सोन्याचा गोळा पण बघितला. पण आता आपण पौर्णिमेचे वर्णन चांद्रात म्हणून केले आहे. व आपण पण आता या बालवयातून थोडेसे तारुण्यात येऊया. चांदरातीची ओढ कशी अंतरी लागते ते ऐकूया कवी अनंत काणेकर. चांदरात पसरिते पांढरी माया धरणीवरी, लागली ओढ कशी अंतरी. हा ताल तरू गंभीर शांतता दरी, देऊनी सुदैचे वल्कल अंगी शिरी. कुणी सुचिरभूत मुनी तया जणू आचरी, केस पिंजुनी उभी निष्ठला कोणी वेडी पिशी. भासते छाया काळी तशी, चांदरात पसरिते पांढरी माया धरणीवरी, लागली ओढ कशी अंतरी. जलवलयांचे तरल रुपेरी नूपुरपदी बांधून, खळखळत गुंग झराव नर्तनी. पांढरा पारवा हू कोठे करी, क्षण वायूने लता हले कापरी. जणू शांतताच हो निश्वसना ते करी. लपत छपत विधुकिरण खेळती हिरव्या पानावरी, लागली ओढ कशी अंतरी. हे पौर्णिमेच्या वेळेला तरुणांच्या मनातलं जे वर्णन आहे ते त्यांनी बरोबर केलेलं आहे. निळ्या तांबड्या हिरवट पिवळ्या तेजाची चांदणी, करीतसे व्याधाची चांदणी. बेफाम पसरिते पंख हृदय पाखरू, उडनिया पाहते अनंत अंबरधरू. या इवल्या देही कसे तया आवरू, चैन पडे ना काय करू ही आग लागली पुरी. लागली ओढ कशी अंतरी, चांदरात पसरिते पांढरी माया धरणीवरी, लागली ओढ कशी अंतरी. अनंत काणेकर यांची ही कविता आहे. हे तरुणाईसाठी केलेलं त्यांनी वर्णन आहे. एकदम आणि आता आपण पौर्णिमा बघितली, अनेक हिवाळा बघितला, उन्हाळा बघितला, आणि आता आपण ह्या आठवणींच्या शेवटाकडे आलो आहोत. खूप जुने गाणे आहेत, कुंकू सिनेमात पण घेतलेले आहेत. शांता आपटे यांच्या जीवनाची त्यांनी बाग कशी फुलली हे दाखवले आहे. आपल्या वयातील सुरुवातीचे निरनिराळ्या क्षणांचे वर्षातील निरनिराळ्या क्षणांचे वर्णन त्यांनी केले आहे.
आणि हे सर्व कसे आनंदित झाले आहे. तसेच आपण पण आनंदित होऊया. आणि तुम्हाला आता लक्षात आलंच असेल, बहुधा त्या काळातला कुंकू पिक्चर सगळ्यांनी बघितलाय आणि अभ्यासही केलेली आहे. भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे, दावीत सतत रूप आगळे, वसंत वनात जनात हसे, सृष्टी देवी जणू नाचे उल्हासे. भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे, दावीत सतत रूप आगळे, वसंत वनात जनात हसे, सृष्टी देवी जणू नाचे उल्हासे. गातात संगीत पृथ्वीचे भाट, चैत्र वैशाखाचा ऐसा हा थाट, ज्येष्ठ आषाढात मेघांची दाटी, कडाडे चपला होतसे वृष्टी. भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे, दावीत सतत रूप आगळे, घाला या सृष्टीला मंगल स्नान, पुरामृताचा सांडे वरून, गगनी नर्तन कृष्ण मेघांचे, भूतली मयूर उत्तान नाचे. भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे, दावीत सतत रूप आगळे, भूतली मयूर उत्तान नाचे, श्रावणी पाऊस हस्याचा पडे, श्रीकृष्ण जन्माची दंगल उडे. भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे, बांधिती वृक्षांना रम्य हिंदोळे, कामिनी धरणी वैभवी लोळे. आता आपण सृष्टीचं सौंदर्य सगळं बघितलं. म्हणजे आपण जे मगाशी विषय घेतला होता निसर्गाचं चक्र, हे तर आपलं पूर्ण झालं. आता तुम्हाला सगळ्यांना आजीचं घड्याळ ही नक्की कविता आठवत असेल, तेव्हा मलाच मोह आवडत नाही ती कविता घ्यायचा. आपण बघूया ती कविता. आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, देई ठेवून ते कुठे अजून हे नाही कुणा ठाऊक. त्याची टिक टिक चालते न कधीही आहे मुके वाटते, किल्ली देईन त्यासाठी कधी तरी ते सारखे चालते. अभ्यासास उठवी आज मसला, आजी पहाटे तरी, जेव्हा मी तिथ सांगुनी निजतसे रात्री बिछाण्यावरी. 5:30 वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी, बाळा झांजर जागले हरवला तो कोंबडा उठकी. ताईची करण्यास जम्मत तसे बाबू सवे भांडता, जाई संपुनिया सकाळ नमुळी पत्ता कधी लागता. आली ओटीवरी उन्हे बघ म्हणे आजी 10 वाजले, जा लवकर कानी तो घडघण घंटा ध्वनी आदळे. खेळाच्या अगदी भरात घडुनी जाता आम्ही अंगणी, हो केव्हा तिनी सांगते न समते आजी परी आतुनी. बोले खेळ पुरे घरात परता, झाली दिवे लागण, ओळीने बसुनी म्हणा पर्वता ओटीवरी येऊन. आजीला बिलकून ऐकत बसू जेव्हा भूतांच्या कथा, जाई झोप उडून रात्र किती हो ध्यानी नये ऐकता. अर्धी रात्र किरे म्हणे उलटली गोष्टी पुरे दापडा, लागे तो दीडधांग पर्वतीवरी वाजावया चौघडा. सांगे वेळ तशाच वार तिथी आजी घड्याळातुनी, थंडी पाऊस ऊनही कळतसे सारे तिला त्यातुनी. मौजेचे असले घड्याळ दडुनी
कोठे तिने ठेविले गाठोडे पडताळ शोधून तिचे आलो तरी ना मिळे. आता हे सगळं आपण ऐकलं त्यामुळे आपल्या मनात एक प्रकारचा आनंदी आनंद आता निर्माण झालेला आहे. म्हणून बालकवी ठोंबरे यांची ही कविता आपण आता म्हणूया. ती पण माहिती आहे सगळ्यांना. सगळ्यांना माहिती आहे. आनंदी आनंदगडे आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे वरती खाली मोद भरे वायू संगे मोद फिरे नभात भरला दिशात फिरला धक्त उरला मोद विहरतो तो इकडे आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे वरती खाली मोद भरे सूर्य किरण सोनेरी है कौमुदी हसते आहे फुलली संध्या प्रेमाने आनंदे गाते गाणे आनंदी आनंदगडे इकडे तिकडे तो इकडे मेघ रंगले चित्त दंगले गान स्फुरले इकडे तिकडे तो इकडे आनंदी आनंदगडे नीलदही नक्षत्र कसे डोकावून हे पाहतसे कुणास बघते तो मोदाला मोद भेटला का त्याला तयामध्ये तो सदैव हसतो सुखे विहारतो इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदगडे वाहती निर्जर मंदगती डोलती लतिका वृक्षतली पक्षी मनोहर कुचितरे कोणाला गातात बरे कमल विकसले भ्रमर गुंगले डोलत बदले इकडे तिकडे तो इकडे आनंदी आनंदगडे स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात त्यांना मोद कसा मिळतो सोडून स्वार्थ तो जातो द्वेष संपला मत्सर गेला आता उरला इकडे तिकडे तो इकडे आनंदी आनंदगडे आनंदी आनंदगडे इकडे तिकडे तो इकडे. तुम्हाला अजून कोणाला कुठली कविता हवी असेल तर सांगा. किंवा तुम्हाला कुणाला आठवते का आपली कविता बालपणातली तर म्हणा म्हणजे आपण सुरू तरी करूया. मग याच्यात असेल तर बघूया. ती सगळ्यांना माहिती आहे आपण ती बनवूया. श्रावण मासी सगळ्यांनी म्हणूया. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे आता हिरवे क्षणात पिवळे क्षणात हिरवे क्षणात. थांबा जरा. श्रावण मासी हर्ष कोणाला येते पूर्ण. हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणलासे मंगल तोरण कुणी बांधले मंडपी कुणी वासे झाला सूर्यास्त वाटतो सांज तो उघडे तरु शिखरावर उंच गरावर पिवळे पिवळे ऊन पडे बलाक माला उडता भासे कल्पद्रुमांची माळ किटे उतरून येती अवनी वरती ग्रह बोल चकी उंचमते सुंदर हरिणी हिरव्या पुरणी निज बाळासह बागडती किल्लारे ही चरती राणी गोप ही गाणी गात फिरे मंगल पावा गात तयांचा श्रावण महिमा एक सुरे सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवळा दरवळला पारिजात ही बघता भामा रोषमणीचा मावळला. सुंदर तरुणी उलटा सुलटा झाला जरा. सुंदर तरुणी घेऊन हे नंतर आहे मला हा ती नाही मला कडू आजारी माहिती आहे ना सगळ्यांना.
पडू आजारी मौज हीच वाटे भारी. ही तर कविता माहिती आहे सगळ्यांना ना? माहिती आहे. ती आपण बघूया. ती म्हणूया. पडू आजारी मौज हीच वाटे भारी, नकोच जाणे मग टाळेला, काम कुणी सांगेल मजला. मऊ मऊ गादीनी जावयाला, चैनत सारी मौज हीच वाटे भारी. पडू आजारी मौज हीच वाटे भारी. मिळेल चांदा साबुदाणा, खडी साखर का बेदाणा, संत्री साखर लिंबू आणा, जा बाजारी मौज हीच वाटे भारी. भवती भावंडांचा मेळा, दंगा थोडा जरी केला, मी काढून सांगत याला, जा बाहेरी मौज हीच वाटे भारी. कामे करतील सारे माझी झटकतील ठेवाया मजलाजी, बसेल गोष्टी सांगत आजी, मज शेजारी मौज हीच वाटे भारी. असले आजारी पण तोड असुनी कणती काजन मूड, हे मजला उकले ना गोड, म्हणून विचारी मौज हीच वाटे भारी. आता ह्याच्यातलं मिळेल कांदा साबुदाणा हे त्या काळात, ज्या काळात जी कविता लिहिलेली आहे त्या काळात खरोखरच मध्यम वर्गाला नेहमी मिळत नव्हतं. आता आपण कधी पण कांदा करतो, खिचडी करतो किंवा काही करतो, पण ही त्या काळचं जे काही वर्णन आहे ते आपलं मध्यम वर्गातलं, कनिष्ठ मध्यम वर्ग यांना चक्कर बसणार आहे. त्यामुळे आता जर आपण हे पोरांना सांगितली, म्हणजे आपल्या नातवंडांना, तर त्यांना याच्यावर विश्वासच बसत नाही की असं होतं म्हणून, म्हणजे आपलं जीवन. पण आता आपल्याला ते आठवलं की आपण आता सगळे खूपच चांगले झालेलो त्यापेक्षा. त्यामुळे हे कवितेतच आपण फक्त वाचू शकतो आणि आपल्या लोकांना आपण सांगू शकतो. त्यामुळे साबुदाण्याची खीर म्हणलं की आपलं आजारपणच वाटतं. हे मजसी ती माहिती आहे ना सगळ्यांना. आपण सावरकरांची लिहा, नंदे मजसी म्हणजे हो ना, चाल नाही नाही, चाल नाही मला त्याची. कुठली म्हणताय? नाही, तुम्हाला माहित असलेली जर असेल. आहे ती कविता. इरलेवाली सगळ्यांना माहिती आहे, होती का तुम्हाला? इरलेवाली आम्हाला होती 6वी-7वीला. वेडी वाकडी म्हणजे आपल्याला ही पुणे मुंबई जाताना गाडीतून आपल्याला दिसते. कवी मायदेव यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. वेडी वाकडी घेऊन वळणे, नागिन जावे जणू दोषाने, वाफा टाकीत धापा तरीही गाडी दडदडते, वरती भिडली गणगण माला, धूम धावते विद्वा झाला, रथचक्राच्या गरगरीतही गगनी गडगडते, कड्यावरून गाव चरित्रवर झडून राहे सरी वरसर, जिकडे तिकडे जलधारा ही सारखी फळफळते, बांधावर. आता ती इरलेवालीचं त्याच्यातलं वर्णन आहे. आता इरलं हा शब्द सुद्धा कोणाला माहिती नसेल किंवा इरलेवाली म्हणजे काय हे पण कुणाला समजणार नाही. आपल्याला समजेल. बांधावरती आपण आता जे जमलं त्या सगळ्यांना समजेल. बांधावरती ऐशा वेळ नाजूक बाला काळी सावरी, हादरणारे शिरीचे विरले धरण्या धडपडते, वेश तिचा तो सुंदर साधा, लपवुनी गोंड चटुसका बांधा, दावी यौवन कांती पिचिती अंगी मुसमुसते, आजना जरी धावून येईल. ती तिचा येतोय, तिचा नवरा तर या गाडीने येतोय असं तिला, म्हणजे ती त्याची प्रतीक्षा करते. त्यामुळे तिच्या गाडीच्या ह्याच्याखाली तिला जिथून ती गाडी दिसते तिथं ती उभी आहे. आजना जरी धावून येतील
लावणी कसची शेती होईल, सासू सासरला उपाची देवा ऐकी कुटकुटते. म्हणजे किती तिथं पुढेपर्यंत तिचं म्हणजे हे आहे की जर समजा आधी धावून आले नाही तर लावणी होणार नाही, आपण सगळे उपाशी होऊ. हाती रोप परी गाडी निघुनी, बघते आपले आले का तू, दिसता लज्जा लहरी शरीरी निमिषी थरथरते. प्रेम दृश्यते बघण्या चोरुनी, गुपचुप वाहे नदी इंद्रायणी, स्वभावलीनाचे भाग्य म्हणून मनी आळवळते. इंद्रायणीला सुद्धा वाटतंय तिचा हेवा करतोय, जरी ती तिथनं धावत असली तरी सुद्धा गाडी. असं ते थांबूया ना आता.